शिंदे पवार सोबत तरीही भाजपचं मिशन 45 धोक्यात। महाराष्ट्रातील 48 पैकी 45 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या असा निर्धार भाजप प्रणित महायुतीने केला आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडत भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेतले, पण त्याचा फायदा होताना दिसत नाही। दुसरीकडे महाविकास आघाडीची लोकसभा निवडणुकीतील कामगिरी कशी राहू शकते याबद्दलचा नवा ओपिनियन पोल समोर आला आहे। त्यामुळे महायुतीतच नाही तर महाविकास आघाडीचं टेन्शन टाइम्स नाव ईटीजी सर्वे 2024च्या ओपिनियन पोलने वाढवलेला आहे। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देशाची नजर महाराष्ट्राकडे आहे। गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून गेली आहेत। त्याचबरोबर कोणत्याही महत्त्वाच्या निवडणुका न झाल्याने मतांच्या समीकरणाचा अंदाज लावणे अवघड झाले आहे। अशातच समोर आलेले ओपिनियन पोल महायुतीचं टेन्शन वाढवताना दिसत आहेत। सर्वेनुसार महायुती 48 पैकी 34 ते 38 जागा जिंकेल असा अंदाज आहे। दुसरीकडे विरोधकांची महाविकास आघाडी 9 ते 13 जागा जिंकू शकते असे हा ओपिनियन पोल सांगतो, तर 0 ते 1 जागा अपक्षाला मिळू शकते। आता 2019च्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर महायुतीला या निवडणुकीत फटका बसताना दिसत आहे। मागच्या निवडणुकीत युतीने 41 जागा जिंकल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने फक्त 5 जागा जिंकल्या होत्या। इतर जागांवर अपक्ष निवडून आले होते। मागील लोकसभा निवडणुकीवेळीची राजकीय परिस्थिती आणि आत्ताची स्थिती पूर्णपणे बदलून गेलेली आहे। भाजपच्या केंद्रातील सरकारला 10 वर्ष झाली आहेत। दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आहे। त्यामुळे भाजपसोबत गेलेल्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षाची मतेही गेली का हे या निवडणुकीत दिसणार आहे। इंडिया टीव्ही CNX ओपिनियन पोल चे महाराष्ट्रातील आकडे समोर आले आहेत। भाजप 25, शिवसेना 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 4 अशा एकूण 35 जागांचं महायुतीला जिंकता येईल असा या पोलचा अंदाज आहे। 2019 मध्ये भाजप शिवसेना युतीला 41 जागा मिळाल्या होत्या। त्याच्याशी तुलना केली असता महाराष्ट्रात युतीला 6 जागांचा फटका बसताना दिसत आहे। मी शर्वरी, सबस्क्राईब करा 30 जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।